हां मित्रांनो गोळा फेकीचे काही नाही का काही केंद्र गोळा जात नाही ना, त्याच्यामुळे नाही का व्यायाम प्रकारे 4-5 व्यायाम प्रकारे एवढे जर केले ना तुमचा हात स्ट्रॉंग होतो. तर पहिला व्यायाम प्रकार ठेवे सरळ वर फेका, जितकं जास्त वर फेकण्याचा प्रयत्न करते ना तितकं जास्त करा. दुसरं आहे ह्या हाताने करायचं ना, ह्या हातात कधी म्हणतो गोळा नाही का, जेणेकरून थकणार तुमचा. दुसरं आहे असं जरा आणि खाली नाही का फोर्स देऊन एकदम सरळ सरळ खाली हे करा, खाली दाबा गोळ्याला, जेणेकरून नाही का खांदे तुमची स्ट्रॉंग होते. आणि जर असं केल्यावर नाही का आज जर राहत नसलं ना, गोळा हातात राहत नसलं तर असं धरा आणि मग नंतर खाली दाबा नाही का, जेणेकरून नाही का खाली तुमच्या हाताला सटकणार नाही आणि बोट नाही का जास्त हे नाही होणार. आणि तिसरं व्यायाम प्रकार आहे विशालने मला शिकवला असं आहे, जेणेकरून नाही का तुमच्या मला जास्त एकदम फ्लुएंटली करता येत नाही, पण असं आहे जेणेकरून नाही का हात आणि फोरम नाही का स्ट्रॉंग होते. आणि कसं रे इकडून आहे मागून ओके हे असं करा, जेणेकरून आहे ना तुमचे खांदे अजून जास्त स्ट्रॉंग होते. सगळा खेळ नाही का खांद्यांचा आहे, जर खांदे स्ट्रॉंग आहे तर तुमचं नाही का जास्तीत जास्त लांब जाणार आहे. आणि नंतरचं पॉईंट कसं आहे पायाचं, जे तुम्ही करून आहे ना हे पण करू शकता. हे असं नाही का हात नाही का चेंज पण करत राहा, जेणेकरून ना हे होते. आणि यूट्यूबवर पाहून आहे ना, म्हणजे आम्ही पण यूट्यूबवर टाकणार आहे, पण जास्त करून पाहू नये की असंच करते एकदम असं टाकते. तर पहिल्या असं प्रयत्न करू नका, जर पायावर पडला तर खेळ खोंडावा होऊन जाईल, काहीच नाही करता येणार. 4-5 दिवस माझ्या पायावरून पण गेला होता. तर ओके असंच गोळा बॅग एक कोण आहे ना मात पण गोळा जागेवरून पण हाय मित्रांनो, जे व्यायाम प्रकार तुम्हाला मगाशी मी दाखवले ते व्यायाम प्रकार आम्ही करतो. जर तसं जर कोणी करीत नसेल आणि जर करायचं असलं तर करू शकता, पण आम्ही करतो. आमचे हात नाही का स्ट्रॉंग होऊ राहिलेत त्याने, आम्हाला कोणी जास्त नाही का शिकवलं नाही, आम्ही 1-2 व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तेच करत होतं म्हणून. आणि तसं म्हणा आमचा गोळा पण चांगला जातो आता, ठीक आहे, म्हणून तुम्ही पण करू शकता. जर तुम्हाला सूट नाही होत तर करू नका, मोकर नाही का हात खराब करू नका देऊ.